नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। दानापूर ग्रामपंचायतीचा अतिक्रमणावर हातोडा। गेल्या अनेक वर्षापासून दानापूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमण आज काढण्यात आले। हे अतिक्रमण काढल्याने येथील पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे। सविस्तर वृत्त असे की दानापूर येथील कन्या शाळेच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर गेल्या काही वर्षापासून जानराव दगडूजी इंगळे यांनी अतिक्रमण केलं होतं। आज शेवटी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढून शासकीय जागा ताब्यात घेतली आहे। येथील मालमत्ता क्रमांक 1409 वरील अतिक्रमण प्रधान सचिव तथा विशेष कार्य अधिकारी यांच्या आदेशानुसार जानराव दगडूजी इंगळे यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण आज जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आले आहे। अतिक्रमण करून सरकारी जागेवर बांधकाम करून ताबा करण्यात आला होता। दानापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सपना वाकोडे, उपसरपंच सागर ढगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले। यावेळी विस्तार अधिकारी NN दामधर, ON वेरुळकर, ग्रामसेवक SJ उईके, पोलीस पाटील संतोष माकोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळीराम बावणे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे PSI गोपाल गिलबिले व त्यांचे सहकारी कोतवाल अमोल गौर, प्रेस क्लबचे अध्यक्ष भगवान हागे, पत्रकार नंदकिशोर नागपुरे, सुनील कुमार धुर्डे व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले। आज दिनांक 7/2/2025 रोजी माननीय प्रधान सचिव तथा विशेष कार्य अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचा आदेश दिनांक 10 सप्टेंबर 2024 नुसार मौजे दानापूर येथील जानराव दगडूजी इंगळे यांनी केलेले शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले। त्यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशन यांच्या बंदोबस्तात व पंचायत समिती विस्तार अधिकारी, तहसील कार्यालय विभाग मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व पत्रकार मंडळ यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यात आले। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 चॅनल करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे, दानापूर।